राष्ट्रवादीचे एक कट्टर समर्थक, एका चांगल्या गावचे सरपंच, तालुक्यातील नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून आपण परिचय आहात. आपण नेमकं कुंभोज जिल्हा परिषद आणि लाटावडे पंचायत समितीतील नागरिकांना काय संदेश द्याल? आम्ही संदेश इथून पूर्वीच्या काळामध्ये जरा जरा हा तेवढं. सगळ्या ग्रामपंचायत मार्फत मी 20 वर्षे काम केलं. त्यामुळं प्रत्येक गावातील जे काही सदस्य सरपंच झाले ते आमच्या ग्रामपंचायत मार्फत म्हणजे पंचायत समिती मार्फत ज्या काही मिटिंगा होतात, जे काही प्रशिक्षण होतंय, त्या प्रशिक्षणातून आमच्या सर्व लोकांच्या तालुक्यातल्या ओळखी झालेल्या आहेत. आणि मी गेली 9 वर्षे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करतोय आपण. आणि पक्षाचं प्रामाणिक काम करून निष्ठा ठेवून एक ना एक दिवस आमचा घड्याळाचा उजाडल्याशिवाय राहणार नाही, हा असा आत्मविश्वास आहे. आणि मग तो भैरोबाच्या कृपेनं आता भैरोबासाठी सुद्धा मी मागणं मागितलं की सत्य आहे आमचं आणि स्वच्छ उमेदवार आहे आम्ही, चारित्र्याचा उमेदवार आहे आम्ही. आणि अशा उमेदवाराला सर्वांनी मतदार बंधू भगिनीने निवडून देतील असा माझा आत्मविश्वास आहे. आणि येणारी लढाई मतदार राजा आम्हाच्या पारड्यात मतदान करून आम्हाला बहुमतानं निवडून देईल अशी अपेक्षा आहे. मी कामाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ग्रामपंचायतीचा अनुभव असल्यामुळं किंवा ग्रामपंचायत कशी चालावी, त्यामध्ये ग्रामसेवक असतात, तिथलं कर्मचारी असतात, वरचा अधिकारी असतात, त्याचा अन्वय घालून काम करायचं आणि आपल्या लोकांचा फायदा करून द्यायचं. मी निवड झाली तर मग खोची ग्रामपंचायत असू दे, बेंडवडे असू दे, लाटवडे मिंचे असू दे, तिथं भेटी देऊन त्या गावामध्ये पानंद रस्ते असतील, काही तक्रारी असतील आणि त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार. लोकांना सरकारी योजना ज्या ज्या योजना असतील त्या आम्ही राबवू. आम्ही सरकारी योजनेतनं तीर्थक्षेत्र योजना राबवली. पहिली रेल्वे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातनं अयोध्येला गेली तर आमच्या गावची 70 आणि बेंडवड्याची 30 माणसं आणि तालुक्यातली 60 माणसं आमच्या, असं आम्ही जवळजवळ या गावातनं 800 लोकांची आमची रेल्वे गेलेली होती. तर एकूण हे आपण प्रवास करत असताना माझ्या आता गावामध्ये 300 घरं चालू आहेत. माहिती घ्या, कोणी पण माहिती घ्यावी. आणि गोरगरिबांना घरं मिळवून दिलेले आहेत, त्यांना योजना मिळवून दिलेल्या आहेत. संजय गांधी निराधारचे अनुदान मिळवून दिलेलं आहे. अनेक योजना गावासाठी केलेल्या आहेत. तर या योजना मी करून मी सर्वांचं काय करीन, आनंदी जीवन होईल, लोकांचा प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीन असं मी अभिवचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक लढवत असताना वारणा नदीतून पाणी नेण्याचा काही नेते स्वतःच्या स्वार्थासाठी अट्टहास करत आहेत. परिणामी जनरलच्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण लोक मागतायत. हे सर्व करत असताना जनरलच्या लोकांनी काय करायचं असा खडा सवाल अजय पाटील यांनी व्यक्त केला. परिणामी सत्तेचं आणि मस्तीचं राजकारण करताना वारणा नदीतनं जर एक थेंब जरी पाणी नेलं तर रस्त्यावर रक्ताची लढाई उभा करू अशाचे मग त्यांनी 1 लाख मराठा अनुषंगाने केलं. याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल पेचवेकर, भेंडवडे. बरोबर. चला.